सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू हा ऋतुजाला तिचा प्लान सांगते. काकू म्हणते की सिंधूच्या नाकावर टिच्चून ना आपल्याला आता पिझ्झा बनवायचा आहे. त्याच ऋतुजा पिझ्झा बनवण्याचे सर्व सामान घेऊन येते. ऋतुजा म्हणते की पण तुम्हाला पिझ्झा करायला जमणार आहे का? काकू म्हणते की मग काय मी हळदी कुंकू लावायला हे पदार्थ मागवले का? चल मला मदत करायला तयार हो. तेव्हा ऋतुजा म्हणते ठीक आहे. काकू म्हणते की आपल्याला शिमला मिरची सुद्धा लागणार आहे बरं का, लगेच ते घेऊन ये. तर ऋतुजा विचार करते की आता किचनमध्ये ही शिमला मिरची मी कुठे शोधू. तर आता ऋतुजाला शिमला मिरची काही भेटत नसते. तेवढ्यात काकू पिशवीतली शिमला मिरची ही ऋतुजाला देते आणि म्हणते की आता ही पातळ गोल कापायची. सावी ही सिंधूला घेऊन त्या टेबलपाशी येते आणि म्हणते की चल आता आई आपण पिझ्झा बनवूयात. पण सिंधू टेबलकडे बघत म्हणते की सावी तू पिशव्या इथेच ठेवल्या होत्या ना, मग कुठे गेल्या त्या? सावी म्हणते की मला माहीत नाही. तेवढ्यात सिंधू ही किचनमध्ये येते तर ऋतुजा आणि काकू तिथे पिझ्झा बनवायला तयार झालेले असतात. सिंधू म्हणते की आता किचनमध्ये माझी वेळ आहे, तेव्हा तुम्ही इथे काय करताय? काकू म्हणते की सिंधू तू विसरलीस, तू कुणाच्या घरात उभी आहेस? काकू म्हणते की सिंधू तू जिथे उभा आहे ते घर माझे आहे, तेव्हा माझ्या घरात ना मी वाटेल तिथे जाईल आणि वाटेल ते करील. तेवढ्यात सावी काकूकडे बघत म्हणते की विनूच्या आजी तुम्ही माझ्यासाठी पिझ्झा बनवत आहात का? तर काकू म्हणते की मी माझ्या नातवासाठी पिझ्झा बनवते. तेव्हा सिंधू म्हणते की मी दोन्ही मुलांना पिझ्झा बनवणार होते, कारण दोघांपैकी एकालाच बनवायचं हे माझे संस्कार नाहीयेत. सावी म्हणते की विनूच्या मोठ्या आजी माझी आई माझ्यासमोर सगळं सामान घेऊन आली, तेव्हा तुम्ही तिला का त्रास देता आणि पिझ्झा का बनवू देत नाहीये? सिंधू म्हणते की जाऊ दे सावी, इथे प्रश्न करणाऱ्यांना काहीच उत्तर मिळत नाही आणि इथे फक्त हुकूमत चालतो. काकू म्हणते की सिंधू तू सावीवरती संस्कार केल्याचे आमच्यासमोर नाटक का करते? जर तू खरंच तिच्यावर संस्कार केले असते ना तर ती आमच्यासोबत उद्धट बोलली नसती. काकू म्हणते की पण जाऊ दे, ती तिच्याच आईची मुलगी आहे, कारण तिच्या रक्तात उद्धटपणा आहे. सिंधू म्हणते की दुसऱ्याला कायमच तुम्ही संस्कार शिकवत असतात, पण दुसऱ्याने आणलेलं सामान असं चोरून घेणं आणि त्याचा स्वयंपाक करणं हे पटतंय का काकू तुम्हाला? ऋतुजा म्हणते की तुला काय प्रॉब्लेम आहे सिंधू, जा ना मग तू इथून. सिंधू म्हणते की मला प्रॉब्लेम काही नाही, पण लहान मुलीच्या तोंडचा तुम्ही घास काढून घेता ना त्याचं मला वाईट वाटतंय. सिंधू म्हणते की सावी तू काही काळजी करू नको, तुला पिझ्झा हा मिळणारच आणि आज आपण वेगळ्या प्रकारचा पिझ्झा बनवू. सिंधू म्हणते की तुला हेल्दी पिझ्झा बनणार आहे. तर सावी खुश होते आणि लगेच सिंधू ही काकू शेजारीच तिच्या पद्धतीने हेल्दी पिझ्झा बनवू लागते. सिंधूने मस्तपैकी टोमॅटो कट केलेले असतात, त्यामध्ये मसाला टाकलेला असतो आणि चटपटीत सिंधू ही आता पिझ्झा बनवत असते. तर ऋतुजा आणि काकू सिंधूच्या त्या पिझ्झाकडे बघून हसत असतात. त्यानंतर सिंधू ही मस्तपैकी एक रोटी बनवते, त्यामध्ये कोथिंबीर, कोबी, टोमॅटो सगळे पदार्थ आणि चटपटीत त्याच्यावरती सॉस टाकते. नंतर सिंधू त्यावरती बटाटे कट करून त्यावरती बटाट्याचे डोळे चिटकवते आणि ते सर्व गरम करून घेते. तेवढ्यात विनू तिथे येतो आणि म्हणतो की वाव किती सुंदर स्मेल सुटलाय, काय बनवताय तुम्ही? तर लगेचच काकू ही विनूला पिझ्झाची प्लेट दाखवते. तर सावी म्हणते की विनू हे बघ आम्ही सुद्धा पिझ्झा बनवला आणि तोही वेगळ्या पद्धतीने. लगेच काकू ही विनूला घेऊन पिझ्झा खाण्यासाठी टेबलवरती आणते. तर इकडे सिंधू म्हणते की सावी तू सुद्धा जा आपला पिझ्झा घेऊन खाण्यासाठी. इकडे आता सावी सुद्धा विनू शेजारी टेबलवर येऊन बसलेली असते. तर विनू म्हणतो की आजी फक्त हा पिझ्झा माझ्यासाठीच बनवलाय का? काकू म्हणते की हो, हा फक्त तुझ्या एकट्यासाठीच बनवलाय, खा बरं विनू. तेवढ्यात सिंधू तिथे 2 डिश घेऊन येते आणि म्हणते की चला मी हेल्दी पिझ्झा बनवला आहे आणि एक प्लेट विनूला देते तर दुसरी सावीला. तेव्हा त्या पिझ्झामध्ये टोमॅटो, बटाटे, कोबी सर्व कट करून तो पिझ्झा बघताच विनू खूप खुश होतो. तर आता विनूच्या तोंडाला सुद्धा सिंधूच्या हातचा तो पिझ्झा खाण्याची इच्छा होते. तेवढ्यात काकू म्हणते की विनू तुझ्या या मोठ्या आजीने ना तुझ्यासाठी हा पिझ्झा खूप कष्ट करून बनवलाय. तर लगेच सिंधू म्हणते की सावी खा बरं पिझ्झा. तर सिंधू सावीला पिझ्झा खा म्हणतात सावी पटपट पिझ्झा खाते आणि खूप मस्त झाल्याचे सांगते. तर विनूसुद्धा आता सिंधूने बनवलेला पिझ्झा खातो आणि म्हणतो की वाव डॉक्टर काकू तुम्ही किती छान पिझ्झा बनवलाय. तर काकूचा मोठा मुडाप झालेला असतो आणि विनूच्या तोंडाला पाणी सुटून लगेच सिंधूच्या पिझ्झाची डिश आपल्यासमोर धरत दोघेही आवडीने पिझ्झा खातात. तर काकू आणि ऋतुजाचा मोठा जळफळाट होतो. ऋतुजा विचार करते की आमची सगळी मेहनत वाया गेली.
इकडे आता अन्वी तिच्या फ्रेंडला कॉल करते आणि म्हणते की अगं एखादा चांगला फोटोग्राफर आहे का? तर तिची ती मैत्रीण म्हणते की हो आहे ना, तो हायली प्रोफेशनल आणि खूप एक्सपिरियन्स्ड फोटोग्राफर आहे. अन्वी म्हणते की किती पैसे घेईल तो? तर तिची मैत्रीण म्हणते की 50,000 रुपये. तर अन्वी पुन्हा मोठ्या बुचकाळ्यात पडते. आता अन्वीसमोर ते पैसे उभे कसे करायचे याचा प्रश्न उभा राहतो. इकडे आता काकू आणि ऋतुजा हॉलमध्ये येतात. तर राजश्री काकूला म्हणते की काकू, तुमचा राग हा सिंधूवरती आहे ना, तर तुम्ही तिला बोला ना, यामध्ये त्या छोट्या सावीची काय चूक आहे? काकू म्हणते की जशास तसे केल्याशिवाय त्या डॉक्टरीन बाईला काही जमत नाही. आणि मला एक सांग ना राजश्री, जेव्हा सिंधू हे घर सोडून गेली होती तेव्हा राघवला किती त्रास झाला होता? ऋतुजा म्हणते की सिंधूची ती मुलगी सुद्धा तिच्यासारखीच उद्धट आणि आगाऊ आहे. इकडे आता अन्वी तेवढ्यात काकूकडे येते आणि काकूला पैसे मागते. तर काकू म्हणते ठीक आहे, मी तुला 2,000 रुपये देते. अन्वी म्हणते की एवढे पुरेसे नाही आहेत काकू, मला अजून लागतील. तर काकू म्हणते की मागच्याच आठवड्यात मी तुला पुस्तके घेण्यासाठी 2,000 रुपये दिले होते. काकू म्हणते की असे तुला किती पुस्तके लागतात वाचायला, आणि माझ्यासोबत बनवाबनवी करू नको बरं का. खरं सांग, तुला हे पैसे कशाला लागतात अन्वी? आणि नंतर तू जेव्हा जे सांगशील ना त्यावर मी विचार करीन आणि तुला पैसे देईल. आणि म्हणते काय फालतूगिरी लावली आजी, मला जर एक्झाममध्ये मार्क्स कमी मिळाले ना त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील बरं का. काकू म्हणते की अन्वी, तुम्हाला शिकू नकोस. मांजराला जरी वाटत असलं ना चोरून मी दूध पिते, तरी त्याच्याकडे सगळं जग बघत असतं. अन्वी म्हणते की ठीक आहे आजी, तुम्हाला पैसे देणार नाही ना, तेव्हा आज मी बाबांना फोन करून सांगते की तू माझ्यासोबत काय करतेस. काकू म्हणते की जा जा नक्की सांग, आणि तुला जर बोलायला जमणार नसेल ना तर माझ्याकडे फोन दे, मी तुझ्या बाबांना सांगते. तेवढ्यात सिंधू तिथे येते. तर सिंधू म्हणते काय झालं अन्वी? तर अन्वी म्हणते की हिने जसे माझ्या आईला टॉर्चर केले होते ना, तसेच आता मला ही टॉर्चर करते. ते ऐकून काकू आणि सिंधू एकाच वेळेस अन्वीला हाक मारत म्हणतात की अन्वी, काय बोलतेस तू, शांत हो अगोदर. तर काकू सिंधूला म्हणते की बाहेरच्या माणसांनी आमच्यामध्ये पडू नये आणि आमच्या गोष्टीमध्ये नाकही खुपसू नये. काकू म्हणते की डॉक्टरीन बाई, हा नियम त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितला होता, विसरला असेल तर त्याची आठवण करून देऊ का? काकू म्हणते की राखी माझी मुलगी आहे आणि अन्वी माझ्या मुलीची मुलगी आहे, तेव्हा तू आमच्यामध्ये ढवळाढवळ करू नकोस सिंधू. अन्वी म्हणते की आजी, तू माझा ऐक, मी हिला मामी मानते, तेव्हा तुझा प्रॉब्लेम माझ्यासोबत आहे ना, तू माझ्याशी बोल ना, सिंधूला काय बोलतेस तू? सिंधू म्हणते की अन्वी, तू शांत राहा, मोठ्यांशी असं बोलायचं नाही. अन्वी म्हणते की सिंधू, या लोकांसाठी आणि यांच्यासाठी तू काही जरी केलं ना तर यांच्याकडे कोणतीच किंमत नाहीये. अन्वी म्हणते की ही आजी जी बोलते ना ते सर्वांनी ऐकायचं, ही काय दादागिरी आहे? अन्वी म्हणते की ही मला सततच त्रास देते. तेवढ्यात राणी तिथे येत म्हणते की अन्वी, अगं मोठ्यांशी चांगलं वागायचं असतं, असं वागायचं असतं का? अन्वी म्हणते की तुला विचारलंय का कोणी, आणि तू आमच्यामध्ये काय इंटरफेअर करते? तेव्हा राणीला मोठा धक्का बसतो. तर राजेश्री म्हणते की अन्वी, जरा शांत हो ना. इकडे काकू सिंधूला म्हणते की सिंधू, तू मध्ये बोलू नकोस, कळलं का तुला? तेव्हा सिंधू म्हणते की जेव्हा जेव्हा अन्वीला माझी गरज लागेल ना तेव्हा तेव्हा मी अन्वीच्या पाठीशी उभा राहील. इकडे आता विनूला ताप येऊन विनू त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो. तेवढ्यात मधू आणि राघव बाहेरून तिथे येतात. तर मधू विनूला ताप आला असल्याचे बघते आणि म्हणते की विनूला तर ताप आला, आणि म्हणते की सिंधू, मग तू आम्हाला का सांगितलं नाहीस? तेव्हा काकू म्हणते की हे सर्व या बाईमुळे झालंय, आणि आता यापुढे विनूची ट्रीटमेंट या बाईकडून करून घ्यायची नाही. आणि लगेच काकू सिंधूला म्हणते की आत्ताच्या आत्ता तुझ्या मुलीला घेऊन हे घर सोडून तू निघून जा. तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो. काकू म्हणते की तूच काहीतरी विनूला चुकीचं औषध दिलं असेल. तेव्हा राघव आणि सर्वजण आता सिंधूकडे बघू लागतात. तर अखेर आता सिंधू रत्नपारख्यांच्या घरातून जाणार का? तर राघव आता सिंधूला कसे थांबवतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.